पूर्ण बेड मधले फोटो आहेत, पूर्ण तोंडात तोंड घातलेले फोटो आहेत। तर तुला 15 लाख रुपये घेऊन तुझा छळ मिटणार आहे का? किंवा तुझ्यावर झालेला अन्याय तुला न्याय मिळणार आहे का? माझी आई अपंग असताना माझ्या आईला माझ्या बायकोने मारलं। भारतामध्ये दर 7 मिनिटाला एक विवाहित पुरुष आत्महत्या करतो। आम्ही अन्यायाविरोधामध्ये आज आंदोलन करतोय। पती पत्नीमध्ये अनेकदा किरकोळ वाद होत असतात आणि त्या समोपचाराने मिटतातही। मात्र काही वेळा हे वाद इतके टोकाला जातात की प्रकरण थेट पोलीस ठाणे किंवा कोर्टापर्यंत पोहोचतं। अशाच काही पत्नी पीडित पुरुषांनी आपल्या मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन केलं। या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक पुरुषांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील व्यथा मांडल्या। कौटुंबिक वादांमध्ये पुरुषांचंही ऐकलं जावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली। महिलांसाठी जसा महिला आयोग आहे त्याच धर्तीवर पुरुषांसाठीही स्वतंत्र पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। दरम्यान या आंदोलनाला काही सामाजिक संघटनांनीही पाठिंबा दर्शवलाय। तसंच या ठिकाणी काही वकील आणि मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळाचे सदस्य येणार असून त्यांना या मागण्यांबाबत निवेदन देण्यात येणार आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारनं पुरुषांच्या समस्यांकडेही गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। गेले 6 वर्ष माझ्यावरती केस सुरू आहे। ही 125 ची आहे, मेंटेनन्स। मी माझ्या बायकोला लग्नाबाहेर संबंध असताना पकडले, ठीक आहे। तिचे सगळे प्रूफ आहेत माझ्याकडे, पूर्ण बेड मधले फोटो आहेत, पूर्ण तोंडात तोंड घातलेले फोटो आहेत, सगळे दाखवले। जज साहेबांना पण दाखवलेत, सगळे दाखवले, तरी सुद्धा मला इंटरिम मेंटेनन्स भरावं लागतं। माझ्यावरती इंटरिम मेंटेनन्स लागलेला आहे आणि जवळजवळ 6 वर्ष मी भरतोय ते इंटरिम मेंटेनन्स। तर हे जे एक समान कायदे नाही आहेत ना, हे फक्त स्त्रीच्या साईडनेच कायदे आहेत। मग हे जे इंटरिम मेंटेनन्स लागतं याच्यामध्ये तरतूद कधी होणार? आणि वर माझ्यावरच केस टाकली आहे की बाबा मी तिला हे केलंय, घराबाहेर काढलंय करून। म्हणजे कुठल्या, म्हणजे काय याच्यात कसं काय यांना कायदा हे देतात, तरतूद कशी केलेली आहे याच्यासाठी? फक्त आमच्यासाठी का नाहीये? पुरुष आयोग का नाहीये? फक्त एकतर्फे कायदा का देत आहेत? तर पुरुष आयोग व्हावा ही आमची मागणी आहे, की जेणेकरून आमचे सुद्धा बोलणं, आमचे काय मागण्या आहेत त्या सुद्धा विचारात घेतल्या जाव्यात। आणि पुरावेत बघा की जी बाई येते कोर्टामध्ये पोलीस स्टेशनमध्ये किंवा माझ्यावरती 498 दाखल करा, माझी करा, माझ्यावरती अन्याय झालाय, तर तुम्ही बघा की ऍक्च्युअल तिच्यावर झालाय की नाही झालाय। स्वतःच मारहाण केली, स्वतःवरती स्वतःचेच हे दाखवते जखमा, की खरोखर तिला मारलंय कोणीतरी, काय प्रूफ आहेत का? आजूबाजूला विचारा की हा पुरुष कसा आहे, काय आहे, विचारपूस करा की बाबा खरंच हा पुरुष दारू पितोय का? उगाच आपलं काहीतरी तिने हे केलंय, माझ्याकडे आली आहे तर मला न्याय द्यायचाच आहे असं करून जज निर्णय नका देऊ। तुम्ही एकतर्फे कायदा करतायत, तुम्ही जाऊन एकदा स्वतः तरी संपवते ना, समोरची लेवल तरी संपवते। मग असा कायदा थकवतो का माणसाला? थकवतो का? ह्याच्यात काहीतरी तरतूद झाली पाहिजे की नाही? म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत आणि आमच्या मागण्या हे मान्य केल्या पाहिजेत सरकारने, नाहीतर आम्ही असेच जमाव करू आणि बोलत राहू की पुरुष आयोग झालाच पाहिजे। आणि खोट्या केसेस बंद करा, कारण या खोट्या केसेसमुळे येणारी पिढी लग्न करणार नाही। माणूस ओपन रिलेशनशिप मध्ये राहील पण लग्न कोण करणार नाही। आणि माझ्यावरती केस चालू आहे 498 आहे, म्हणजे हुंडाबळीची केस। म्हणजे माझ्या पत्नीने माझ्यावरती आरोप केलाय की माझ्या कुटुंबियांनी आणि मी तिला छळ करण्यासाठी किंवा तिच्याकडून मी 1 लाख रुपये मिळवण्यासाठी आम्ही छळ करून तिला घराबाहेर काढले। पण असं काहीही नाहीये। तिने फक्त आणि फक्त आम्हाला कोर्टामध्ये ओढण्यासाठी किंवा आम्हाला परेशान करण्यासाठी आमच्यावरती खोट्या केस दाखल केल्या आहेत। आणि ते लोक आम्हाला आता बोलतात की तुम्ही आम्हाला 15 लाख रुपये द्या, आम्ही तुम्हाला खोट्या केस मधून बाहेर काढू, म्हणजे आम्ही सर्व केस विड्रॉ करून घेऊ। पण माझा असा म्हणणं आहे, त्या माझ्या पत्नीला विचार नाही, जर तुझ्यावरती खरोखर छळ झाला असेल तर तुला 15 लाख रुपये घेऊन तुझा छळ मिटणार आहे का? किंवा तुझ्यावर झालेला अन्याय तुला न्याय मिळणार आहे का? असा कोणता न्याय आहे जो तुझा पैशाने भरून निघणार आहे? जर तुझ्यावरती खरोखर अन्याय झाला असेल किंवा कुठल्याही महिलेवर जर अन्याय झाला असेल तर त्या महिलांनी पैसे न मागता न्याय मागावा कोर्टामध्ये। या आंदोलनामार्फत ही सरकारकडे ही मागणी करत आहेत की आम्हाला पुरुष आयोग लागू करा, जेणेकरून की स्त्रिया 498 दाखल करतायत त्या सखोल चौकशी झाल्याशिवाय दाखल न झाल्या पाहिजेत। आणि जर तशा दाखल झाल्यास तर संबंधित अधिकारी आणि त्या महिला ह्या शिक्षेस पात्र राहतील। दुसरी म्हणजे महिला जर विवाहबाह्य संबंधामध्ये असेल, विवाहबाह्य तिचे संबंध असतील तर तिला पोटगी देण्यात येऊ नये। अशा काही प्रमुख मागण्या आहेत ज्या आम्ही पुरुष आयोगामार्फत मागणी करत आहोत। जेवढ्या पण केसेस आतापर्यंत कौटुंबिक केसेस कोर्टामध्ये दाखल आहेत त्या 90 दिवसाच्या आत निकाली लावा आणि ज्या पण नवीन केसेस दाखल होतील त्यांचा पिरियड फक्त 2 महिने असला पाहिजेत। एक ती नांदायला येईल त्या 2 महिन्याच्या आत, नाहीतर तिचा डिवोर्स होईल। ह्या प्रमुख मागण्या आम्ही ह्या आंदोलना
ह्या आंदोलनामार्फत सरकारकडे करत आहोत. आज एक पत्नी पीडित आहे. वयाच्या 30व्या वर्षी मला माझ्या न्यायासाठी भांडावं लागतंय, ते पण मुंबईमध्ये येऊन आणि आझाद मैदानमध्ये. माझं वय आज प्रगती करण्याचं आहे, जीवनात काहीतरी तरक्की करण्याचं आहे, पण आज मी निवड बायकोच्या केसेस मध्ये अडकून मी आज माझा प्रगतीचा वेळ हा व्यर्थ घालवत आहे. विषय असा आहे की बायको, माझी आई अपंग असताना माझ्या आईला माझ्या बायकोने मारलं आणि परत माझ्याकडनं नको त्या गोष्टी मागते, घरामध्ये त्रास देते आणि मी कितपत सहन करायचं. समाजामध्ये आज सगळीकडे महिलांचंच ऐकलं जातं, पुरुषांचं कुठे ऐकून घेतलं जात नाही. आज माझी परिस्थिती अशी की मी एकटा आहे माझ्या घरात, माझी आई अपंग आहे, मी एकटा आहे, मला भाऊ नाही, बहीण नाही. आज मी घरातला एक करता पुरुष आहे, पण आज माझ्यावर एवढी लाचारीची परिस्थिती आली आहे. हे निव्वळ महिलांच्या कायद्याच्या दुरुपयोगामुळे. आज जे महिलांचे जे कायदे बनलेले आहेत हे महिलांच्या रक्षणासाठी बनलेले होते, पण आज अशी परिस्थिती आहे की हेच कायदे आज पुरुषांच्या जीवावर उठलेले आहेत. आज मी एवढा म्हणजे वंचित झालेलो आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीपासून की माझं आज स्वास्थ्य खराब होतंय, माझी मानसिक सगळं संतुलन खराब होतंय आणि माझी बायको माझ्याकडनं नको त्या गोष्टी माझ्याकडनं मागते. मी आज सर्वसाधारण घरातला शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे आणि बायको माझ्याकडनं खूपच काहीतरी अपेक्षा ठेवते, तर मी पूर्ण कराव्या कशा? आणि मी जर न्याय मागायला गेलो तर पोलीस स्टेशन मध्ये माझी बाजू ऐकून घेतली जात नाही. माझ्यावर उलट 4,000 रुपये पोटगी दर महिन्याला मंजूर केलेली आहे, जज साहेबांनी ऑर्डर काढलेली. माझं कोरडभाऊ शेतकरी, मी माझी एवढं उत्पन्न नसताना माझी कुठलीच बाजू ऐकून घेतलेली नाही. माझ्या नावावर काही नसताना माझ्यावर कुठलाही विचार न करता मला 4,000 रुपये पोटगी लावलेली आहे, तर मी कशी भरायची? जर नाही मी ऍक्च्युली मर्चंट नेव्ही मध्ये कामाला होतो. माझ्यावर 2017 आणि 2016 ते 17च्या दरम्यान माझ्या बायकोने जवळपास 12 खोटे गुन्हे दाखल केले होते, ज्या कारणाने माझी त्यावेळेस म्हणजे माझी युरोपमधली मर्चंट नेव्हीचा नोकरी ही त्याचं नुकसान माझ्याबद्दल झालं, म्हणजे माझी ती नोकरी गेली. त्याच्यामुळं हा कायद्यांचा जो गैरवापर आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे. डोमेस्टिक व्हायलन्स 498, 125 यासारख्या कायद्याचा काही गैरवापर रोखला पाहिजे. या भारतामध्ये दर 7 मिनिटाला एक विवाहित पुरुष आत्महत्या करतो फक्त आणि फक्त या पत्नीच्या कारणामुळे. तर हे जे कुठंतरी एक ही विवाह जी पद्धत आहे ही जर आपल्याला टिकवायची असेल तर ह्या कायद्यांचा गैरवापर कुठंतरी थांबला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आज आम्ही इथे सगळे पत्नी पीडित बांधव आमच्या फाउंडेशनच्या वतीने इथे जमलेलो आहे, शासनाकडे मागणी करण्याकरता की जसं महिला आयोग आहे तसं कुठंतरी पुरुष आयोग पण झालं पाहिजे आणि या कायद्यांची शिथिलता कमी झाली पाहिजे आणि या कायद्याचा गैरवापर कमी झाला पाहिजे, जेणेकरून आपली जी विवाह संस्कृती ही टिकून राहील. मला एवढंच विनंती आहे, जर खरंच महिलांवर जर अत्याचार झालेला असेल तुम्ही कोर्टामध्ये पैसे न मागता न्याय मागा. न्याय दिला, न्याय जसा तुमच्यासाठी महिलांसाठी न्याय देत आहे तसा पुरुषांसाठी बी पुरुष आयोग झाला पाहिजे, जेणेकरून पुरुषावर होणारे अत्याचार आत्महत्या हे कुठेतरी थांबल्या पाहिजे. जेणेकरून ह्या ज्या निकाली गोष्टी आहेत फास्ट ट्रॅकवर चालवले गेले पाहिजे किंवा 60 किंवा 90 दिवसाच्या आत ह्या निकाली लागलेले पाहिजेत. आमची हीच मुख्यमंत्री साहेब नरेंद्र मोदी साहेब ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. जी स्कीम आहे PMAY योजना, त्या अंतर्गत सर्वसामान्याला 2,65,000 सबसिडी भेटते. त्यासाठी महिलाचं नाव तुम्हाला टाकावंच लागतं आणि तेच मी टाकलेलं आहे आणि आज त्यांचं तेच आधार झालेला आहे. त्या ग्रामध्ये माझं नाव आहे आणि ते मला भेटणार आहे. हे सगळं त्यांचंच होतं, पण त्यांनी असं केल्यामुळं एक पुरुष 2-3 वर्ष कसं राहत असेल, काय खात असेल, कसा करत असेल याच्यावरती बँका डिपेंड आहेत, मित्रपरिवारचे पैसे घेतले ते डिपेंड आहेत. खाणार कुठे, राहणार कुठे, सतत डोक्यात विचार काय घराच्या बाहेर निघाल्यानंतर अरे काय चराय केलं ह्याच्या बायकोने असं केलं. हे समाजात नाहक त्रास होतो काम करायच्या ठिकाणी, नातेवाईकात, दिशा ठिकाणी. ह्या सगळ्या गोष्टीमधनं मी जात आहे. आज माझ्या दारावरती भेटल्या तर बँकेच्या 25 नोटीस लागलेल्या आहेत. बँकेला मी 15 लाख रुपये भरलेत, आज 9 लाख व्याज भरले, 6 लाख अमाऊंट भरलेले, मेंटेनन्स वगैरे सगळ्या गोष्टी त्या आज माझे असंच चाललेत. कशामुळे चाललेत? EMI मी भरायचा कष्ट करू आणि त्यांना हिस्सा द्यायचा, का म्हणून द्यायचा? हो, तुम्ही इथं असताना दुसऱ्याचं भलं केलं भाऊ म्हणून गावात जाऊन गावाचं भलं करणार, यात पुरुष म्हणून जगण्याचा काय अधिकार ठेवला आहे का नाही? मात्र आता प्रश्न असा उपस्थित होतोय की पत्नी पीडित पुरुषांची ही मागणी सरकारपर्यंत पोहोचणार का? आणि महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोग स्थापन करण्याची त्यांची मागणी सरकार पूर्ण करणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट पंकज राणे सोबत कॅमेरामॅन संतोष परब, मुंबई समाचार मराठी.